खेडवासियांचा उदंड प्रतिसाद मिळत असलेल्या खेड टायटन फनफेअर 2006 या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांच्या समवेत अभिनेता प्रणव रावराणे, अभिनेत्री अमृता रावराणे व खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाल देखील उपस्थित होत्या। यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, अभिनेता प्रणव रावराणे, अभिनेत्री अमृता रावराणे यांचा सन्मान देखील करण्यात आला। यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आयोजक व नागरिकांशी संवाद देखील साधला। खेड तालुक्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कार्यक्रम इतक्या मोठ्या स्तरावर घेतल्याबद्दल आणि त्याचे उत्तम नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कौतुक केले व अभिनेता प्रणव रावराणे यांनी खेडवासियांशी संवाद साधत योगेश कदम यांच्या कामाचे व नेतृत्वाचे दिलखुलास कौतुक देखील केले। या मंचावरती येण्याचं मला भाग्य लाभलं मी असं म्हणेन, कारण काही दिवसांपूर्वीच आम्ही आपल्या रंगमंचाचं लोकार्पण सोहळा होता, त्यावेळेला दादांच्या हस्तेच तो लोकार्पण सोहळा झाला होता आणि त्यावेळेला आम्ही सगळेच कलाकार मंडळी इकडे आलो होतो आणि तो लोकार्पण सोहळा आपण केला होता। त्यावेळेस मी त्यांची छोटीशी मुलाखत घेतली होती आणि त्यावेळेस इतकी मजा आली होती मला, त्याच्यावरनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा एकंदरीत अंदाज आम्हाला आलेला होता। त्यामुळे मला असं वाटतं की इतकं गोड व्यक्तिमत्व या आपल्या खेड शहराला लाभलेलं आहे। जरा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। आज देखील वेळात वेळ काढून ते आले। मी पुण्यात होतो पीफ मध्ये, माझं काल स्क्रीनिंग होतं पीफ मध्ये पुण्यात आणि उद्या सुद्धा आहे आणि मला पप्पू दादांचा फोन आला की तुम्हाला यायचं आहे म्हणून। तर मी म्हटलं अहो पुण्यातनं आता खेडला कुठे येऊ? ते म्हणाले की नाही नाही दादांच्या हस्ते तुमचा सत्कार ठेवलाय। मी म्हटलं चला हीच संधी आहे त्यांना पुन्हा एकदा भेटण्याची आणि मी खरं सांगतो तेवढ्या एका कारणासाठी मी पुण्याहून खेडला आलो। मी पण कोकणवासीच आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपली माती काय आहे आणि आपल्या मातीत येण्याची मजा काय आहे ती। तर मला असं वाटतं की खूप मजा आली सर, आणि मला फार असं फॉर्मल बोलता येत नाही, पण मी तुमचे मनापासून आभार मानतो याच्यासाठी की मला असं कळलं की आता काही दिवसांपूर्वीच इथे नगरसेवकांच्या इलेक्शन सुद्धा झाल्या, बरोबर आहे की नाही? आणि काय होतं की एक मैदान रंगलेलं असतं, बरोबर आहे की नाही? कोण जिंकणार कोण हरणार आपल्याला माहित नसतं। पण मला असं वाटतं योगेश दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांनी मैदानामध्ये कोणाला शिल्लकच ठेवलं नाही। मैदान मारणं म्हणजे काय असतं ते या निमित्तानं आम्हा सगळ्यांना कळलं। नवनिर्वाचित नगराध्यक्ष मॅडम सुद्धा इथे आलेले आहेत आणि आज या खेडची जबाबदारी ही सुद्धा एका महिलेकडे दिलेली आहे दादांनी, म्हणून मला असं वाटतं खेडची सुद्धा आता उत्तम प्रगती होईल यात काहीही शंका नाही। आज मला पुन्हा एकदा इथे बोलवलं, वेळ तसा कमी आहे, सरांना परत जायचं आहे त्यामुळे मी फार वेळ घेत नाही, पण आज मला पुन्हा एकदा बोलवलं त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आणि दादा तुम्ही कधीही बोलवा, तुम्हाला भेटण्यासाठी जी आम्हाला मजा येते आणि जो आनंद आम्हाला मिळतो, एक पॉझिटिव्हिटी या माणसांकडे पाहिलं की लगेच आपल्याला मिळते बघा, त्यांच्याकडे पाहिलं तरी एक छान पॉझिटिव्हिटी मिळते। अतिशय शांत संयमी नेतृत्व आपण ज्याला म्हणतो असं एक नेतृत्व आपल्या सगळ्यांना लाभलेलं आहे, म्हणून कधीही बोलवा, आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खेडचा टायटन, खरं तर टायटनचा राजा म्हणून आपलं मंडळ प्रसिद्ध आहे। एकंदरीत खरं तर मला देखील अपेक्षित नव्हतं की इतक्या मोठ्या संख्येने आपण हे फेस्टिवल राबवलेलं आहे, परंतु तर रात्री मला वाटतं 11:30 वाजता मी इथे मुंबईहून आल्याच्या नंतर एक नजर फिरवल्यानंतर लक्षात आलं की उत्तम आपण नियोजन केलं। तर ह्या फेस्टिवलच्या निमित्ताने इथे उपस्थित खेड नगर परिषदच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आपल्या माधवीताई, शिवसेनेचे शहरप्रमुख कुंदन, आज आपल्या सर्वांच्या भेटीकरता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा खेडमध्ये ते उपस्थित झालेले कलाकार आपला प्रणव असेल, त्यांच्या पत्नी अमृताताई असतील, उपनगराध्यक्ष पप्पूजी चिकणे, आपला अमोल असेल, त्याचे सर्व आपल्या ह्या खेडच्या टायटनच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी। खरं तर आजपर्यंत आपण आता करते JCIC आणि लायन्स क्लबचे पण काही इथे मेंबर्स असतील,
आता अमोल स्वतः त्या क्लबमध्ये देखील सक्रिय आहे. परंतु लायन्स आणि जेसीसचं फेस्टिवल आजपर्यंत मला वाटतं गेली 20, 22, 25 वर्षापासून आपल्या खेडमध्ये होत आहे. पण आज ग्रामीण भागाच्या या हद्दीवरती एखाद्या मंडळाने अशा पद्धतीने पुढाकार घ्यावा हे पहिल्यांदाच खेळमध्ये झाले आणि तुम्ही ते यशस्वीरित्या करून दाखवल्याबद्दल आपल्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि मी याही अगोदर म्हटलंय, ज्या वेळेला असे हे फेस्टिवल राबवले जातात त्याला इथल्या आपल्या स्थानिकांना रोजगार तर मिळतोच, परंतु ह्याच्यामध्ये जी काही आर्थिक उलाढाल होते त्याच्यामुळे जो काही आपल्या स्थानिकांना फायदा होतो त्याची कुठे तोड नाही. कदाचित हा व्यवसाय त्यांना एखाद्या दुकानामध्ये 3-4 महिन्यामध्ये त्यांना एवढं त्यांचं टर्नओव्हर होत नसतं जेवढं टर्नओव्हर या फेस्टिवलच्या निमित्तानं होतं. आणि मी बघतोय की इथे तसं अतिशय योग्यच आहे. ते आपल्या स्टेज समोर कमी व्यक्ती आहेत, परंतु सगळ्या प्रत्येक स्टॉलवरती तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी इथे जमली आहे. आणि मी जाणून बुजून टाळलं की इथे फेरी मारत असताना सगळे बोलते, मला वाटतं मिळणार की संधी मला बोलले की जर आपण आतल्या बाजूला पण जाऊया जिथे जर काही एखादा खाद्यपदार्थ आहे, म्हटलं बाबा नको, आता डाएट चालू केलंय, कुठेतरी मुश्किलने 4.5 किलो वजन कमी केलंय, कुठेतरी फिट होतं, आता त्या ठिकाणी गेलो की मग काय मी अर्धा एक तास काय बाहेर यायचो नाही. मग आपण इथल्या फिरून मी इथे आत आलो, परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी इथे आहे म्हटल्यानंतर प्रतिसाद जनतेचा आपल्याला लाभलेला आणि प्रतिसाद तेव्हाच लाभतो जेव्हा जनतेला अपेक्षित असं आपण जेव्हा काम करतो त्याच वेळेला प्रतिसाद लाभतो. नाहीतर जनता कधी साथ देत नाही, नाहीतर जनतेची साथ नसते 21-0 झालं नसतं, बरोबर की नाही? म्हणून शेवटी आपल्याला जनतेला जे अपेक्षित आहे ते आपण इथे करताय. मी आपल्या मंडळाला खरोखर मनापासून शुभेच्छा देतो. एका फक्त आपलं मंडळ एका गणेश उत्सवाचं मंडळ पुरतं आपण सीमित न ठेवता आपण ह्या माध्यमातून जे काही आपल्याला सेवा आपण इथे खेडवासियांची करताय, जी काही संधी आपण खेडवासियांना इथे उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि अधिक वेळ घेत नाही, आपण मला वाटतं हे पहिलंच वर्ष आहे, पहिलंच वर्ष आपलं आहे आणि नक्कीच उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती मंडळाची होत जावं. आपल्यासोबत योगेश कदम कायम आहे, त्याबद्दल काही चिंता करायचं कारण नाही. आपल्या शेवटी मला वाटतं खेडच्या प्रवेशद्वारावरतीच तुम्ही आहात, हद्दीवरतीच तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हाला ओलांडून काही आम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला जी काही माझ्याकडनं एक लोकप्रतिनिधी या नात्याने जी काही मदत मी आपल्याला करू शकेन नक्कीच ते मी करेन. आणि आपल्याला आपल्या मंडळाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. फक्त आपली मुलं, आपली स्थानिक मुलं, आणि मी आल्याला म्हणून ती माहिती घेतली, विचारलं बघा आपल्या मंडळाचे एकूण सदस्य किती आहेत, तर त्या जवळपास 100च्या पेक्षाही जास्त सदस्य आता आपले झालेले आहेत. आणि तसं 100 सदस्यांमध्ये देखील आपण इतकी मोठं आपण इथे पाऊल उचललंय, अतिशय ते कौतुकास्पद आहे. आपल्या मनापासून मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी नक्कीच पुन्हा आम्ही या फेस्टिवलला हजर राहू. आणि तुम्ही उत्तरोत्तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण प्रगती करालच, दरवर्षी आपलं हे फेस्टिवल इथे असेल असं नक्कीच इथे आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या मंडळाच्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.